भजनाची महती लाभो तुम्हा कीर्ती, म्हणून शर्थ लावू नका. हरिभजनाच्या मंडपी नको तमाशा, बुवा ओंगाळ भाषा बोलू नका. भजनाचा ताल गेला हालाहाल, उगाच चौचाल बोलू नका. हरिभजन जणू निर्मळ पाणी, उगाच गढूळ करू नका. अरे बाबा, लोकटिकेच्या शेळ्याकडीला, लोकटिकेच्या शेळ्याकडीला उगाच फोडणी देऊ नका. उगाच आवळ्याचा करून भोपळा, खुशाल जगाला सांगू नका. औषध आहे आजाराला, अरे बाबा औषध आहे आजाराला, पण औषध नाही स्वभावाला. जन्मापासून शोधित सारे, परी उपाय ना मिळाला कुणाला. अभिमान खोटा, मान हा मोठा, सोड तुझा ताठा. अभिमान खोटा, मान हा मोठा, सोड तुझा ताठा. अभिमान खोटा, मान हा मोठा, सोड तुझा ताठा. जीवन तुझे अनमोल, हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला. हे काळा, हे काळा काळा काळा. हे काळा, हे काळा, हे काळा काळा काळा. हे काळा, हे काळा, हे काळा काळा काळा. हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला. आलास मोठी झाकू. वा, एक गोष्ट लक्षात ठेवा, येताना माणूस मुठी झाकून येतो, त्याला कळत नाही की आपण कसे आलो म्हणून. माझ्या मुठीमध्ये काय आहे, मी मोठा सावकार झालोय आता, माझ्याकडे 4 पैसे जमले, माझ्या मुठी भरलेल्या आहेत. हा अभिमान धरू नको, कारण विचार कर पुढचा काय आहे तो. अरे ज्यावेळी जाणार ना, तर या सगळ्या मुठी सगळ्या खोलून ठेवाव्या लागतात, उघड्या करून ठेवाव्या लागतात. म्हणून याचा अभिमान धरू नको. विचार कर, हरिनामाची कास धर आणि या संसारातून तरुण जा, म्हणून म्हणतोय. आलास मुठी झाकून, जाशील उघड्या टाकून, मागे रडतील मोकलून. आला मुठी झाकून, जातील उड्या टाकून, मागे रडती मोकलून. आला मुठी झाकून, जातील उड्या टाकून, मागे रडती मोकलून. वाजे तुझा रे ढोल, हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला. काळा, हे काळा, हे काळा काळा काळा. हे काळा, हे काळा, हे काळा काळा काळा. हे काळा, हे काळा, हे काळा काळा काळा. हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला कर बोल. हे काळा काळा सावेल तुला. गर्व नडला रावणाला. अरे बाबा, रावणाला गर्व नडला, कारण त्याने विचार केलेला नाही चांगला. चांगला विचार केला असता तर असं घडलंच नसतं. म्हणून म्हणतो बुवा, तुम्ही जर चांगला विचार केलात तर तुमचं खरोखरच चांगलं होणार, आणि वाईट विचार केले तर ते चांगलं होणार नाही. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या. हे तिथं तुम्हाला उदाहरण दाखवलं आहे. ज्याने सीतेकडे वाईट नजर ठेवली म्हणून रामानं काय केलं, त्याला ठार मारला आणि त्याची सोन्याची लंका होती ती जळून गेली. एवढं मोठं नुकसान झालं. आता याच्यावरून धडा घ्यायला पाहिजे. प्रभू रामचंद्र शेवटी सत्यमेव जयते, सत्याचा जय असतो. म्हणून प्रभू रामचंद्र हे सत्य होतं आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं त्याने की कुठंही जा, कधी कुठं कसंही जा, केव्हाही तुमचा सत्य हे नेहमी सत्यच राहणार आणि सत्याचाच नेहमी विजय होणार. म्हणून म्हणतोय, गर्व नडला रावणाला, लंकेचा नाश झाला, सत्याचा जय झाला. गर्व नडला रावणाला, लंकेचा नाश झाला, सत्याचा जय झाला. गर्व नडला
नंदन गजानना 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 पार्वती 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 नंदन गजानना गजानना गजानना